या ठिकाणी गचा क्षेत्ररक्षण बघायला मिळाला सोलापूर संघाकडून. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आणि तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरंही धाव पूर्ण केलेलं आहे. या 3 धावांनी धावसंख्या पोहोचली 47. 4 धावा पंचांनी 4 धावा घोषित केलेले. धावसंख्या पोहोचली 1 बाद 48 धावा. नऊ घोषित केलेलं आहे. फ्री हिट त्यामुळे अतिरिक्त धावांनी धावसंख्या पोहोचली 49. आणि 48 धावांनी धावसंख्या पोहोचली 50 धावा पूर्ण झाले नगर संघाचे. फ्री हिट कंटिन्यू आहे. तिसरे षटक चालू आहे. शेवटचं चेंडू आणि या दरम्यान धाव पूर्ण केलेले आहे. या 1 धावाने धावसंख्या पोहोचले 3 षटकानंतर 1 बाद 51 धावा नगर संघाचे. पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत. सोलापूर संघाचे हुकुमी यक्का संतोष ओले. त्याला सामना पटपट सुरू करायचा. पंचांनी बॅट्समॅनला विनंती आहे. आणखी 3 सामने होणार आहेत. फलंदाजांनी गोलंदाजांना विनंती आहे. तीन षटक संपल्यानंतर नगर संघाचं 1 बाद 51 धावा झालेले आहेत. संतोष ओगे ते पहिल्या आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत. फलंदाजीला राम आणि कैलास धावशाहीकरांना. या ठिकाणी उत्कृष्ट असं चेंडू फलंदाजाला समजलेला नाहीये. कोणते धाव पण कोणते नुकसान नाहीये. धावसंख्या थांबलेले 1 बाद 51 धावा. यानंतर पटेल सर यांनी पुढचे समालोचन करतील. धन्यवाद सरजी. इथे हा बॉल चालला कडमाडला रेस लागला फिरला आणि बॉल लागला पण तो रेस जिंकली. शेवटच्या क्षणाला बॉल आला हा चौकार. हॅलो हा बोल. हा सोलापूरची आणि नगरची बॅटिंग. मेजबान स्विच मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु हलक्या पाना चेंडूला खेळून काढलं होतं. इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये जिथे 1 रन्स कंप्लीट होणार होती सहजतेनं तिथे एकेरीचं रूपांतर 2 ओव्हरमध्ये झालं. धावसंख्या 10 फलकावरती लागते 57. सर 1 मिनिट होल्ड.
बॅटिंग करणारा संघ तुम्ही अहमदनगर संघाला पाहताय. सोलापूर टीम इथे बॉलिंग करते. विकेट. हा बॉल आता स्विचिंग मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निघाला बॉल गेला होता. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. पुन्हा एकदा तिथे 2 रन्स होतील कम्प्लीट. आजच्या चुकामात्रेतून सुधारावं लागतील, कारण तुम्ही मोठ्या षटकांची मॅच खेळताय. त्याच्यामध्ये जास्त ओव्हर असल्यानंतर जास्तीत जास्त धावा 10 फलकावरती लागत असं वाटत असं चित्र. परंतु सलामीगिरांशी आणि त्यानंतर जे वन डाऊनच्या बॅट्समॅन त्यांनी मात्र आक्रमक रूप धारण केलंय. आतापर्यंत 4 षटकं सुद्धा संपवण्यात 59 धावा 10 फलकावरती लागल्यात. स्टायलिश फटका आलाय ऑन साईडला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक बाउंड्री पार. हा चौकार. या चौकाराच्या मदतीने प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला ना, या बॅटिंग करणाऱ्या अहमदनगर टीमला तर 161 धावा त्यांच्या धावफलकावरती लागतील. जे प्रेक्षक आपल्या सोबत 61 ना 64 हा बॉल हलका व्यक्तीनं षटक संपेल. 4 षटकांचा खेळ संपेल. धावसंख्या 10 फलकावरती लागतील 63. अगदी उरण शहरामध्ये उरणचं औद्योगिकरण आपण पाहिलं. त्याच्यानंतर सर्वात जास्त इनपुट आउटपुटचे जे वाहतुकीचे जे आपल्या महाराष्ट्रातील जास्त दळणवळण आहे ना, ते याच उरणमधून जैन पेटी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट भारतातील सर्वात मोठा बंदर याच उरण शहरामध्ये अगदी काही किलोमीटर अंतरावरती आपण पाहत असतो. आणि सर आपली स्पर्धा सुद्धा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या क्रीडांगणावरती चालू आहे. हे आपण पाहतो इथे नवीन शहराचं क्रीडांगण, त्याच्यानंतर कोटनाकाचं क्रीडांगण असेल, भोंकरचं क्रीडांगण आणि पागोडाचं क्रीडांगण. म्हणजे एका दिवशी लिस्टच्या एका वेळेला 5-5 सामने आपल्याला चालू असताना पाहायला मिळतात. गोलंदाज इक्बाल पठाण हे गोलंदाज बॉलिंग करत असताना पाहायला मिळतील. अगदी मध्यवर्ती न्यायालयीन क्रीडा व कल्याण संस्था मर्यादित रायगड जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना रायगड अलिबाग आयोजित महाराष्ट्र कोर्ट प्रीमियर लीग 2023-2024 हे शानदार आपण अनुभवतो. हा बॉल अगदी हलक्या हाताने खेळून काढला होता. 2 फिल्डरच्या अगदी मधून बॉलला पाठवलं होतं डीपमध्ये. तिथे 2 रन्स प्राप्त होत आहेत. धावून संख्या 10 फलकावरती 65 होती. दुपारचं सत्र चालू आहे. दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टीमध्ये ऊन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असतो. त्याच्यामुळे खेळपट्टी तवत होत असताना पाहायला मिळते आणि त्याच्याच मुळे धावा सहजतेनं येत असताना पाहायला मिळत असतात. यावेळेचा फटका आवत आहे. मैदानाच्या बाहेर जाणार हा फटका हवा हल्ला षटकार. कैलास यांच्या बाटलीला हा षटकार आला. 8 बॉलमध्ये कैलास आतापर्यंत 29 योगदान देत आहेत. राम 8 बॉलमध्ये 17 योगदान आपल्या टीमसाठी देत आहेत. खूप चांगला नवीन सोबत गावामध्ये जाणारा आजच्या दिवसातील क्रीडांगणामध्ये सर्वात मोठा षटकार. नाही आता नाही धावी संख्या 77 होती. नवीन बॉल पेक्षा हा बॉल
धावा संख्या 77 कैलास यांच्या बॅटमधून अगदी टेनिस बॉल आपण पाहतोय. खूप वजनदार बॉल आहे तिला होगी. त्याच्यानंतर बॉल वेगानं पडत असत नंतर वेगानं बॅटवर आलेला सारखी षटकार जातात. हा बॉल हलक्या हाताना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवलं बॅट्समन कैलासनं आणि जमिनीवर गुदगुल्या करत ठोकला हा चौकार. बॅटिंग शाबास. धावसंख्या धावफलकावरती 81 होती. 81 रन्स इथे धावफलकावरती लावल्या जात आहेत. 81 धावा. बॅटिंग करणारा बॅट्समन अगदी लयबद्ध बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. आणखीन एक ताकदवार फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता परंतु निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या 81. अगदी 10 वर्षे मॅच 4 षटकार 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल असेल बाकी. यावेळेस बॉल अगदी बंदामध्ये टाकला होता. निर्धाव चेंडूची सांगता इथे 5 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 10 फलकावरती लागते 81. मैदानामध्ये होईल ड्रीम ब्रेक्स. लगेच आपण प्रेक्षकांसोबत जॉईन होऊ. तत्पूर्वी घेऊया काही क्षणांची विश्रांती. जास्त टीम मीटिंग घेऊ नका अंपायर्स. कारण अजून आपल्याला आपण जर विचार घेतला सर 35 ओव्हर्स खेळायचे आहेत. 35 ओव्हर्स या क्रीडांगणाचा विचार पाहता आक्रमक अंदाज आणि चालू आहे. नगरची बॅटिंग आहे 81 झाले. किती ओव्हर? 5 ओव्हर. या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता 2 पिचला इश्यू बॉल बाउन्सच होतो. बॉल चांगले आला तुमची बॉलिंग असेल तर खूप फरक पडतो. अजूनही 5 षटकांचा खेळ असेल बाकी. अगदी ही स्पर्धा प्रत्येक प्रेक्षकाला आणि प्रत्येकांच्या हायकोर्टातील वकिलांना अगदी त्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे क्रिकेट प्रत्येकाला आवडत असतं. तर चला मॅच ऑन करायची. त्याच्यासमोर घेऊन खाली घ्या. अंपास तुम्ही यांना वेळ घ्यायचा नाहीये. 5 ओव्हरचा अजून एक खेळ बाकी असेल या पूर्वार्धातून. 5 ओव्हर म्हटल्यानंतर जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न चालू असतोय. कारण IPL जर तुम्ही पाहिली ना
पॉवर प्लेच्या पहिल्या 3 षटकांमध्ये त्या 6 षटकांचा पॉवर प्ले असतो IPL मध्ये. त्याच्यामध्ये सुरुवातीला धडाकेबाज बॅटिंग केली जाते. त्याच्यानंतर 9 ते 15 ओव्हरमध्ये अगदी संयमाचा क्रिकेट आपण पाहतो आणि त्याच्यानंतर 15 ते 20 ओव्हरमध्ये हा अटॅकिंग मोडमध्ये बॅट्समन असतात. अगदी तशाच मोडमध्ये हा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो. इथे बॅट्समन डान्सिंग बिहाइंड द विकेट ठोकतो हाय अँड हँडसम सिक्सर. परमेश्वर तुझा बॅटिंग समोर फ्रॉम बॅटिंग 87 6वा चालू आहे. 87 रन्स होतो. राम यांच्या बॅटिंग ना राम यांच्या बॅटिंग हा षटकार आपण पाहिला. काय बॅटिंग करतायत. अगदी आता विकेट किपिंग क्लोज. विकेट किपर जवळ आलेच. हो चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली. परंतु तिथे रन्स वाढले. एक धावसंख्या जाऊन पोहोचेल 88 वरती. 5+1 एकूण मिळतील 2. दोन बॅट्समन त्यांची पार्टनरशिप अगदी चांगली बिल्डअप करते या मॅच मध्ये. 15 बॉलमध्ये 85 पार्टनरशिप आतापर्यंत झाले. हा बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू अगदी विश्वासाच्या आणि आशेची किरण देतात बॉलिंग करणाऱ्या सोलापूर टीमला. आता कदाचित तिथे शेअर करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या पाठीराखे त्यांच्या टीमला. परंतु हा बॉल अगदी फील्डच्या बाजूने लॉंगमध्ये चाललाय. डीपमध्ये फील्ड राहून तिथे 31 मिळून धावसंख्या जाऊन पोहोचेल एकेरीनं 90 वरती. सोलापूर विरुद्ध अहमदनगर अशी मॅच आपण पाहतोय. सर टॉस ज्यावेळी जिंकत आलेच त्याने फिल्डिंग पहिली चॉईस केली सोलापूर टीमनं. कदाचित त्यांना असं वाटलंय आता वाटत असेल की डिसिजन चुकलं की काय. कारण आक्रमकतेचे जे फटके सोसलेत ना ते मात्र अगदी नकोसे झाले असेल. प्रथमतः फिल्डिंग करत असताना पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 रन्स होतील कम्प्लीट. धावसंख्या 92. स्कोरबोर्ड एकदा हलकं ठेवलं त्यांनी. स्कोरबोर्ड शांत करण्याचं कार्य दोन्ही बॅट्समॅन करून दिलं नाही. 18 चेंडू आणि 48 धावसंख्येची पार्टनरशिप बॅट्समॅन राम आणि त्याच्यानंतर कैलास या 2 बॅट्समॅनने केलं. कदाचित आजच्या दिवसाची पहिली पार्टनरशिप 50+ होईल का. हा फटका हवाई सफर अगदी नेत्र दीपक षटकार. मित्रांनो जर तुम्हाला बॅटिंग राम आणि त्याच्यानंतर कैलासांची आवडली असेल ना त्यांची जी पार्टनरशिप आहे ना ते 19 बॉलमध्ये 54 धावसंख्येची झाली. एकदा जोरदार टाळ्या वाजवतो त्यांच्यासाठी. दोन्ही बॅट्समॅन अगदी खूप चांगला खेळ आपल्या टीमसाठी केला आणि आपल्या संघाला जिंकण्यासाठी मोठ्या मॅच मध्ये जास्त वेळच्या सामन्यामध्ये सर एखादी पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट असते. आयन असते अगदी तशीच इम्पॉर्टंट केली. मित्रांनो केलं बॅटिंग करायला 2 बॅट्समॅनला. परमेश्वर आता मागे ठरलेत. या नशिबात मागे मारण्याचा प्रयत्न सक्सेस दिसतोय. नशिबाची साथ सुद्धा मिळते. बॉल यंगस्टर तुझं बाउंड्री पार्क सरकार. धावसंख्या धावफलकावरती 6 षटकांचा खेळ संपेल 102. अगदी पाठीराखावर्ग अहमदनगर संघाचा खून दिसतो. आणि जे सोलापूर संघाच्या आमचे जे अतिरिक्त खेळाडू होते ना 12 त्यानंतर 13 खेळाडू ते मात्र ते मोबाईलमध्ये दिसलेत. कारण त्यांना ते आता जे फटके मारतात ना ते बघवत नाहीत ते सोसवत नाहीत. अगदी डोळे जे पाडले ना त्यांच्या अगदी मित्र म्हणून त्यांना नकोसे वाटायला लागेल ते फटके. कदाचित हे फटके ते पाहतात. हे फटके ते आशाभूत नजरेनं आपल्या डोळ्यामध्ये कैद करून घेतील नकोसे वाटलं असेल तरी सुद्धा. परंतु जेव्हा सोलापूर संघाचे बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये धावांची बरसात करतील ना तेव्हा मात्र टाळे शिट्ट्या या सोलापूरवासियांच्या वाचतील जरूर. गोलंदाज झालेच संतोषांचा आभार. अंपायर्सकडे लाईट अपील झाले.
संतोषचा किती ओव्हर आहे? दुसरा दुसरा आहे ना? वैयक्तिक कोट्यातील दुसरे षटक संतोष यांचा आपण पाहतोय. लेफ्ट आर्म विकेट. इथे बॅलन्स चालू आहे. हा फटका खूप चांगला स्ट्रोक फील्डर आहे, परंतु त्यांच्या डोक्यावरून वन बॉस ओव्हर चौकार. रन किती झाले होते त्यांचे? भेटलं का? हो सर. फिफ्टी वगैरे झाली कोणाची? नाही का नाही. दोन मिनिट. ओके ओके 2 मिनिटं फक्त. हे 2-3 बॉल काय राहू दे. करतो आणि देतो. नाव सांगा त्यांचा. देविदास घेते सर. ओके. मध्ये आहे ते 16 बॉल 44 धावांचे योद्धा आतापर्यंत कैलासने वैयक्तिक कोट्यातून दिले. नवीन शेवटच्या या क्रीडांगणावरती इथे मात्र पहिलं अर्धशतक येणार का बॅट्समनच्या माध्यमातून. फिल्डिंग सजवतात. अगदी आदरणीय देवीदासजी गीते सर तुमच्यासोबत जॉईन होतील या षटकानंतर. हा फटका ताकद लावायची होती, परंतु तिथे मात्र अंपायर बायच्या सोबत एक रन मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 107 वरती. अगदी गरबातल्या स्पर्धा आपण पाहू शकतो. वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जॉईन झालेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. याने सबळ दिशा द्यायची होती बॅट्समनला, परंतु गोलंदाजाची जी व्हेरिएशन करण्याची पद्धत आहे, गोलंदाज इथे आपली गुणकौशल्य सादर करण्याचा प्रयत्न करतायत. निर्धाव चिन्ह आलाय. उर्वरित शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. संतोष महत्वाचे गोलंदाज होते या टीमचे आणि त्यांची थोडी महागडी गोलंदाजी म्हणूया. विकेट खूप गरजेची होती, त्यांनी मिळवला. हा बॉल बघा, हे असं चातुर्यपणाचं लक्षण. अगदी संयमाचं क्रिकेट त्यांनी दाखवलं, कारण त्यांना माहिती संतोषवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. कदाचित विकेट गेली तर अजून 3 ओव्हर आहेत. त्याच्यानंतर आपण बाद झालो तर संघ अडचण सापडेल. हा बॉल टेस्ट क्रिकेटचा सामना पाहायला जणू काही मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि षटक संपेल 7 सेकंद केली संपेल. धावसंख्या 107. परंतु मी राजा घेतो पुन्हा एकदा तुमच्यासोबत जॉईन होईल. आता आपल्या समोर आवाजामध्ये जरूर बदल होईल. आवाज असेल एक उत्तम शिक्षित आणि त्याच्यानंतर एनडी आर्यमध्ये कार्यरत असणाऱ्या क्रिकेट आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे जोपासून क्रिकेट अगदी भारतीयांचा आवडीचा खेळ. 142 कोटी अधिक लोकसंख्या भारताची आहे आणि त्या क्रिकेटवरती आपण सर्वजण प्रेम करत असो. त्याच क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी, त्याच क्रिकेटची ऊर्जा मिळवण्यासाठी आज आपण उरण तालुक्यामध्ये सर्वजण एकत्रित झालोत आणि आवाज असा आमच्या एनडी आरबचे का खूप चांगले कॉमेंटेटर आणि तंत्रशुद्ध ज्यांची वाणी अगदी गोड वाणीने मंत्रमुग्ध करण्यासाठी आवाजामध्ये होईल बदल. आवाज असेल आदरणीय देवीदासजी गीते सरांचा. धन्यवाद सर. किती 7 ओव्हर झाले ना? 7 ओव्हर 107 1 विकेट. 7 ओवर की समाप्ति के बाद यहाँ पर अहमदनगर की जो टीम है उन्होंने पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए 107 1 विकेट के नुकसान पर बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. सलामी बल्लेबाज के रूप में आए हुए जो बल्लेबाज थे और एक विकेट जब हुआ था उसके बाद जो वन डाउन के पोजीशन पे बल्लेबाजी करने के लिए आए बल्लेबाज उन्होंने भी अच्छी साथ दी है. उनका बेहतरीन बल्लेबाजी का नमूना पेश करते हुए 8 ओवर की पहली गेंद थी, उसको बैक फुट पर जाते हुए कट कर दिया है. गेंद बी पॉइंट की तरफ, पॉइंट की क्षेत्ररक्षण को गलती नहीं की और मात्र 1 रन से संतुष्ट करना पड़ेगा यहाँ पे बल्लेबाज को. इस 1 रन के साथ बढ़कर के कुल स्कोर हुआ 108 1 विकेट के नुकसान पर. पारी का 8वां ओवर इस समय प्रगति पर है. गेंदबाज कौन है?
परशुराम गेंदबाज, सोलापुर की बेहतरीन गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर। रामदास के लिए दाहिना से ओवर विकेट उठा करके खेल दिया सीधे कलर्स के ऊपर से, बहुत ही खूबसूरत तीसरा इस वक्त में छक्का इनके बल्ले से निकलता हुआ एक ही दिशा में इसी एरिया में उन्होंने ये तीसरा छक्का लगाया। बेहतरीन छक्का आसान नहीं होता है कलर्स की दिशा में, टेनिस बॉल क्रिकेट में खास करके 16 गेंदों में 17 गेंदों में 41 रन नाबाद बल्लेबाजी करते हुए फिर से एक बार सामना करने के लिए तैयार, फिर से बैट की गेंद की उसको फिर से कट करने की कोशिश यहाँ पे और बहुत ही बेहतरीन कट कोशिश रही है। फिर से एक बार बॉल बाउंड्री के ऊपर से गिर जाती है 6 रनों के लिए बैक टू बैक सिक्सेस, 2 बैक टू बैक सिक्सेस आते हुए रामदास के बल्ले से और इस छक्के के साथ बढ़कर के कुछ स्कोर हुआ रामदास का 47 रन अपना खुद व्यक्तिगत अपने गेंदों पर नाबाद बल्लेबाजी करते हुए 29 गेंदों में 76 गेंदों की आपकी माफ कीजिएगा 76 रनों की पार्टनरशिप इन दो बल्लेबाजों के बीच में दूसरे विकेट के लिए होते हुए अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ पर नगर नवरंग की टीम बेहतरीन बल्लेबाजी करती हुई फिर से एक बार कदमों का इस्तेमाल करके कोई पुल करना चाहते थे, हल्की सी शॉट अपने गेंद थे और इस गेंद पे कोई रन नहीं आया और बाकी का काम जो बचा हुआ था विकेट कीपर ने पूरा किया, हल्की सी आवाज जरूर निकली लेकिन उत्साह में ज्यादा कोई रन नहीं, स्कोर अभी भी 120 रन एक विकेट के नुकसान पर 8वां ओवर इस समय प्रगति पर। तो देखा जाए तो अहमदनगर की जो टीम है उन्होंने बहुत ही अच्छी बल्लेबाजी स्टार्ट भी की और उसको फिनिश भी इसी तरह से करना चाहेंगे। फिर से एक बार उसको हुक कर दिया बहुत खूबसूरती के साथ में से स्कोर लगना दिया इसे बाहर इस बार 6 रनों के लिए और एक छक्के के साथ इन्होंने अपना शतक जमाया यहाँ पर 50 रन पूरे किए मात्र 20 गेंदों में। बल्ला फिर से एक बार डिमांड है यहाँ पर दर्शकों की कि बल्ला उठाया अपना विशतक जो दिखाया उन्होंने बल्ले के मैदान के चारों तरफ जहाँ इसी ओवर की बात करें तो 3 छक्के लगाए और तीनों छक्के 3 दिशा में, एक कवर के ऊपर दूसरा पॉइंट और तीसरा छक्का जो पिकअप शॉट केवल राहुल जो माहिर है इस शॉट को मारने के लिए उन्होंने उसी स्टाइल में मार करके अर्धशतक जमाया था। फिर से उठा करके खेल दिया गेम फिर से जा रही है कलर्स की दिशा में, फिर से 4 रन चौथा छक्का इस ओवर का। 8वें ओवर की समाप्ति के बाद कोई स्कोर हुआ है 132 रन एक विकेट के नुकसान पर और 4 छक्कों के साथ कुल 25 रन आए इस ओवर में। 8 ओवर की समाप्ति के बाद 132 पर 1। कैलास चरण सांगा ना आता कैलास 45 कैलास 45 ना किती बॉल मध्ये अमोल अमोल ना अमोल राव 18-25 सलामी बल्लेबाज के रूप में आए थे कैलाश, उन्होंने भी बहुत अच्छी बल्लेबाजी की अभी तक, सूझबूझ बड़ी पारी आक्रामकता की जरूरत जहां पर थी वहां पर आक्रामक शॉट जरूर लगाए थे। पावर प्ले का अच्छा खासा इस्तेमाल उन्होंने किया था जो कि 10 ओवर की इस पारी में 3 ओवरों का पावर प्ले यहाँ पे होता है नियमों के तहत। फिर से शॉट पिच गेंद थी उसको खूबसूरती के साथ गेंद को आगे बल्ले से आगे हट लिया, गेंद जा रही है लॉन्ग की तरफ, गेंद जब तक फील्ड होती थ्रो करते क्षेत्र रक्षक लॉन्ग के तब तक आसानी के साथ 1 रन निकाल करके अपना छोर बदली कर दिया और आक्रामक रुख इख्तियार जिन्होंने किया है वन डाउन बल्लेबाज रामदास, इन्होंने आज 50 रन इस मैदान का पहला 50 लगा दिया और इसी बीच स्ट्राइक की तैयारी करते हुए 9वां ओवर इस समय प्रगति पर है। फिर से एक बार उठाकर खेलने की कोशिश बल्ले पे ठीक से आई नहीं है गेंद, हल्के से गोता किनारे लेते ही पॉइंट के दिशा में दूसरे रन की चेष्टा यहाँ पे की और मुकम्मल कर दिया। अंपायर्स की तरफ जरूर अपील तीसरे के लिए फिर से एक बार दौड़ पड़े, अंपायर्स के इशारे की प्रतीक्षा जरूर होगी हमें और अंपायर्स का इशारा नाट आउट तो कुल मिलाकर के 2 और +1 ओवर थ्रो इस तरह से 3 ओवर में यहाँ पे मुकम्मल कर दिया
और 3 रनों के साथ कुल स्कोर बढ़कर के हुआ है 136 एक विकेट के नुकसान पर। कैलाश 46 के अपने व्यक्तिगत योग पर खेल रहे, स्ट्राइक रहेंगे 136 एक विकेट के नुकसान पर। फिर से उसको लपेट कर लाना चाहते थे, हल्की सी शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी लेकिन गेंद बल्ले पर आई नहीं, कोई संपर्क नहीं हुआ। बाकी का काम यहाँ पर बुरा किया विकेट कीपर ने। अभी भी नवे ओवर के 3 निर्धारित गेंदें बाकी। फिर से एक बार दाहिना से राउंड स्टंप उठा करके खेल दिया है, गेंद जा रही है मिड विकेट बाउंड्री के ऊपर से काफी दूर, लंबा और ऊंचा गगन में भी छक्का, और इसी के साथ 50 रन पूरे करते हुए बैटिंग सलामी बल्लेबाज के रूप में आए थे। अच्छी बल्लेबाजी, स्टार्ट अच्छा दिया, अच्छी पार्टनरशिप पहले विकेट के लिए करी, फिर दूसरे अभी अच्छी पार्टनरशिप कर ही रहे लगातार कंटिन्यू, और बल्ला चेंज करते हुए जबरदस्त क्रॉस बैटर लॉफ्टेड शॉट खेल दिया मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए, छक्के के साथ 142 पर 1। फिर से ऊपर करके चल रहा है, इसमें स्कोर में बिल्कुल बॉलर के सर के ऊपर से लंबा छक्का। कैलाश के बल्ले से लगातार आते हुए 2 गेंदों पर 2 छक्के, लंबे छक्के, और इन छक्कों के साथ बढ़कर के कुल स्कोर हुआ है 148 एक विकेट के नुकसान पर। फिर से एक बार फिर से आगे की गेंद फिर से उठा करके खेलना चाहा है, और इस बार फिर से गेंद लाइन के बाहर 6 रन, लगातार 2 गेंदों में 3 छक्के, 9 ओवर समाप्त पारी का, और 9 ओवर की समाप्ति के बाद 156 रन 1 विकेट के नुकसान पर। जिस तरह से यहाँ पे जरूर सोनापुर के जो खिलाड़ी हैं उनके सपोर्टर्स हैं हताश होते हुए, निराश दिखते हुए, लेकिन क्रिकेट तमाम अनिश्चितताओं का खेल है, कोई भी संभावना यहाँ पे कभी भी हो सकती है, निश्चितता अनिश्चितताओं का खेल है, और यहाँ पे जिस मैदान पे उनको लंबे छक्के लग रहे हैं उनके खिलाड़ी भी यहाँ पे मार सकते हैं, इसलिए उम्मीदें बरकरार रखनी चाहिए, निराश हताश होने की जरूरत यहाँ पे नहीं है और नहीं होना भी चाहिए। जिस तरह से अहमदनगर की बल्लेबाजी हो रही है उनका खेलना बहुत ही खुश नजर आता है, और दर्शकों को अच्छा खासा मनोरंजन यहाँ पे दिखाई देता हुआ मिलता हुआ यहाँ पे देखने को। गेंदबाजी में यहाँ पे बदलाव करते हुए 20 और पारी का अंतिम ओवर लेकर के आएंगे। इकबाल पठान अपने कोटे का दूसरा पारी का अंतिम ओवर लेकर के आएंगे। फिर से एक बार पिकर शॉट कर दिया, गेंद जारी है लाइन के बाहर 4 रनों के लिए, एक पट पढ़ा करके बाउंड्री लाइन से बाहर चौका, चौके के साथ इकबाल पठान का स्वागत करते हुए यहाँ पर रामदास, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, मैदान के चारों दिशा में यहाँ पे तमाम यहाँ पे शॉट्स लगाते हुए रामदास चौके के साथ बढ़ के कुल स्कोर हुआ है 158 विकेट के नुकसान पर। निश्चित तौर पर बहुत ही सुंदर आकर्षक यहाँ पे शॉट्स दिखाई देते हुए अहमदनगर के इस बल्लेबाज की बात से। फिर से एक बार पठान, और इस बार रिवर्स स्वीप, और क्या जबरदस्त शॉट खेला है, जिस दिशा में पहला शॉट खेला था चौके के लिए बिल्कुल उल्टे हाथ से इन्होंने यहाँ पर दिखा दिया स्टाइल का एक जबरदस्त शॉट, रिवर्स स्वीप 6 रन। सीधे हाथ से पहला शॉट खेला था पिकअप शॉट, 4 रनों के लिए खेला था, स्क्वायर लेग लॉन्ग लेग की दिशा में, और इस बार पॉइंट के ऊपर से खेल दिया रिवर्सशिप 6 रन, छक्के के साथ बढ़कर के कुल स्कोर 164 एक विकेट के नुकसान पर। 10वां ओवर अंतिम ओवर इस समय प्रगति पर। फिर से एक बार इकबाल पठान दाहिने से और विकेट को खेलने पैरों में फेंकी हुई गेंद थी, उसको खेलना चाहते थे लेकिन गेंद बल्ले पर आई नहीं, दूसरे के लिए बड़ा खतरा हो सकता है यहाँ पर, लेकिन दूसरा मुकम्मल कर दिया। जिस तरह से चपलता यहाँ पे शॉट्स में दिखाया हुआ उसी तरह किया, रनिंग बिटवीन विकेट में भी यहाँ पे बहुत ही चपलता दिखाते हुए दोनों बल्लेबाज, और कुल इस विकेट के साथ कुल स्कोर 164 एक विकेट के, माफ कीजिएगा 166 एक विकेट के नुकसान पर। अभी तक जो पहला विकेट गिरा था उसके बाद कोई भी किसी भी गेंदबाज को सफलता नहीं मिली है। इसी बीच फिर से एक बार पठान वैसे एक बार खेल दिया है, गेंद जा रही है, देखने होगा वहां पर, और बहुत ही सुंदर क्षेत्र रक्षक
निश्चित रूप से यहाँ पे बहुत ही बेहतरीन कैच, बहुत ही अच्छी टाइमिंग और टाइमिंग के साथ गेंद को लपक लिया। अच्छे बल्लेबाजी कर रहे थे रामदास, उनकी अच्छी पारी का यहाँ पे अंत होता हुआ। लॉन्ग पर रामदास बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। फील्डर रामदास